बालपण. ते गाव ते घर. माझे बालपण कोकणात गेले. फारच लहानसे गाव आहे गागोदे. गावात शाळा नव्हती. लिहिणे वाचणे फारसे कोणाला येत नव्हते. घराघरातील स्त्रिया पहाटे उठत असत आणि सर्वात आधी दळण्याचे काम करीत असत. नंतर अंगण झाडणे, सडा घालणे अशी कामे सुरू व्हायची. ही सगळी कामे करताना त्या मधुर आवाजात ओव्या अभंग गायच्या, ईश्वराचे स्मरण करायच्या. ते सारे वातावरण पावित्र्याने भारलेले वाटायचे. आमचे आजोबा इनामदार होते. मोठे घर होते. घरासमोर मोठे अंगण होते. लहानपणी मी तेथे तरतरेचे बेडूक पाहिले. रात्रभर त्यांचे मांडुक्य उपनिषद चालायचे. एवढे सारे असंख्य बेडूक पाहून विन्या अगदी घाबरून जायचा. पुढे वेदात त्याचे वर्णन वाचले. वसिष्ठ ऋषींचे सूक्त आहे. एक बेडूक बैलासारखा आहे, एक बकऱ्यासारखा, एक ठिपके असलेला आहे. पुढे म्हणतात जेव्हा ते ओरडू लागतात तेव्हा ब्राह्मण वेदघोष करता आहेत असा भास होतो. उन्हाळ्यात सुकून जातात, जणू तपस्वी ब्राह्मणासारखे. पाऊस पडतो तेव्हा ताजे बनतात, त्यांना उत्साह येतो आणि ते आनंदाने ओरडू लागतात. बेडकांकडे पाहण्याची ती आध्यात्मिक दृष्टी होती. आता लोक मला सांगतात की त्या अंगणात एक चतुर्थांश बेडूक पण राहिले नाहीत. त्यांच्या तंगड्या अमेरिकेतील लोकांना फार आवडतात. म्हणून बेडूक पकडून त्यांच्या तंगड्या तिथे पाठविल्या जातात. कोकणाचे लोक मला विचारतात की बाबा, गागोद्याला केव्हा येणार? तेव्हा मी उत्तर देतो, जेव्हा त्या अंगणात पहिल्यासारखे बेडूक येतील ना तेव्हा. गागोद्यात एक मोठा तलाव आहे. मोठा, अगदी प्रचंड मोठा तलाव. त्याच्याजवळ एक खूप उंच झाड आणि एक मोठे मंदिर. पुष्कळ वर्षांनी 40 वर्षांच्या वयात जेव्हा मी पुन्हा तिथे गेलो आणि पाहिले तेव्हा ते मंदिर, ते झाड, तो तलाव हे सगळे लहान वाटले. तलाव इतका लहान की या किनाऱ्यावर उभे राहून त्या किनाऱ्यावर दगड मारू शकेन. झाडही असे की त्यावर चढू शकेन. लहान मुलांच्या डोळ्यांना ते सगळे मोठे दिसत होते. गावात विन्या इकडे तिकडे फिरत असे. मजुरांना काम करताना पाहत असे. एकदा मजूर मोठा दगड फोडीत होते. तिथे उभ्या राहून विन्या पाहत होता. मजुरांनी विचारले, फोडणार का रे दगड? विन्या हो म्हणाला. दगडावर घाव मारून मारून जेव्हा तो फुटून 2 तुकडे व्हायला आले तेव्हा त्यांनी विन्याच्या हातात हातोडा दिला. मग विन्याने जोरात प्रहार केला आणि दगडाचे 2 तुकडे झाले. ते मजूर विन्याला खुश करण्याकरता ओरडू लागले, इनामदाराच्या मुलाने दगड फोडला. विन्याने दगड फोडला. त्या घटनेचा माझ्यावर खोल परिणाम झाला. यश प्राप्त करून देणारा शेवटला घाव ज्या व्यक्तीकडून केला जातो ती व्यक्ती कमी योग्यतेची असते आणि त्यापूर्वी ज्यांनी काम केलेले असते ते महान असतात, असे मी मानतो. भगवान बुद्ध, शंकराचार्य इत्यादी नावे जगाला माहीत आहेत. ते तर थोर होतेच, पण त्यांच्याहूनही थोर त्यांचे गुरु होते, जे जगाला माहीत नाहीत. जे सर्वश्रेष्ठ पुरुष असतात ते कधी जगासमोर येतच नाहीत, परंतु जग ज्यांना महापुरुष म्हणते ते लोक त्यांच्या हातात असतात. गागोद्याला घरी कधी कधी कुठल्या प्रसंगी ब्राह्मण येत आणि वेदपठण करीत. ते ऐकून ऐकून विन्याने मराठीत आपला वेद बनविला. ब्राह्मण जसे वेदाचे संस्कृत मंत्र ऱ्हस्व दीर्घ प्लुत स्वरात म्हणतात तसाच विन्या आपला वेद म्हणायचा. चरती चरती घोडे, चरती चरती घोडे, नदी काठी. गागोद्याच्या घरी एक आंधळे काका होते. ते फार मेहनती आणि स्वभावाने सज्जन होते. घरात त्यांची सेवा फार प्रेमाने केली जात असे. आम्ही जेव्हा वडिलांबरोबर बडोद्याला गेलो तेव्हा आंधळे काका आमच्यासोबत आले नाहीत. गागोद्यालाच राहिले. एक दिवस गागोद्याहून पत्र आले की आंधळे काका वारले. गागोद्याहून कधी कोणाच्या मृत्यूची बातमी आली की आई आम्हा मुलांना आंघोळ घालीत असे आणि स्वतःही आंघोळ करीत असे. परंतु यावेळी असे सुतकाचे स्नान झाले नाही. मी आईला विचारले की आई, आंधळे काका गेल्याची बातमी आली तरी आपण स्नान का केले नाही? आई म्हणाली, बेटा, ते आपले नातलग नव्हते, फार अडचणीत होते आणि त्यांना सांभाळणारे कोणी नव्हते, म्हणून ते आपल्याकडे राहत असत.
अनेक वर्षे सोबत राहणाऱ्या आंधळ्या काकांशी आमचे रक्ताचे नाते नव्हते ही गोष्ट आम्हाला त्यांच्या मृत्यूनंतर कळली. माझ्या आयुष्याची आरंभीची 9 वर्षे त्या गावात आणि त्या घरी गेली. मग आम्ही वडिलांसोबत 1905 साली बडोद्याला गेलो. तेथे ते नोकरी करीत होते. सुट्टीत आम्ही गागोद्याला येत असू आणि आजी आजोबांजवळ राहत असू. परंतु गाव एक प्रकारे सुटलेच आणि नंतर तर मी गृहत्याग करून घर सोडूनच निघालो. परंतु काही वर्षांनंतर 1935 साली मी गागोद्याला गेलो होतो. 2-4 दिवस तेथे राहिलो होतो. एक दिवस चरख्यासंबंधी बापूंना काही लिहायचे होते. ते मध्यरात्रीपर्यंत जागून लिहिले. नंतर थोडे चिंतन करून झोपणार. तेवढ्यात जवळच्या मंदिरात गावातले लोक जमून भजन करीत होते. तो भजनाचा आवाज ऐकला आणि मी उठलो. गुपचूप तिथे जाऊन बसलो. एखादा तास भजन चालले. त्यांचे उच्चार इतके अशुद्ध होते की माझ्या व्याकरण प्रेमाला ते असह्यच वाटले असते. परंतु त्यांच्या भक्तिभावापुढे मला काहीच वाटले नाही. मी आनंदात अगदी तल्लीन झालो. त्यांनी त्यावेळी जी भजने म्हटली त्यातील एक भजन मला फार मधुर वाटले. ते मला आजही आठवत आहे. सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हावभरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. 80-85 घरांचे लहानसे गाव, अत्यंत दरिद्री. केवळ एक लंगोटी लावणारे लोक. अंगावर दुसरा कपडा नाही. शरीरातील सगळी हाडे दिसत आहेत आणि अभंगात लीन होऊन गाण्यात तल्लीन झाले आहेत. मी ते दृश्य बघून अगदी प्रसन्न झालो. मी विचार करू लागलो, ज्या गावात शाळा नाही, शिकले सवरलेले लोक नाहीत, त्या गावात एवढे ज्ञान लोकांना दिले कोणी? हे लोक ज्ञानदेव, तुकाराम इत्यादी संतांची भजने भक्तिपूर्वक गातात, म्हणूनच इतकी बुद्धी आजही त्यांच्याजवळ उरली आहे. ही आमची शक्ती आहे. तुकारामांच्या घरी अत्यंत दारिद्र्य आले. त्यांची पत्नी भुकेने मेली. तुकाराम म्हणतात की हे देवा, जर दुःख नसते तर तुझे स्मरण झाले नसते. आणि इतक्या दुःखात ते आनंद अनुभवतात. गातात, आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, प्रेमात चालीला प्रवाहो, नाम ओघ लवलाहो. ही जी भक्ती आमच्या देशात आहे, तिच्यामुळे अत्यंत दारिद्र्यातही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसते. ते गागोदे गावाचे दरिद्री लोक, त्यांचे लाकडासारखे शुष्क देह, परंतु ते भक्तिरसात रंगले होते. यापूर्वी एक वेळ 1920 साली देखील मी गागोद्याला गेलो होतो आणि एक दिवस राहिलो होतो. मरणारे मेले होते, जगणारे जगत होते. आधणात शिजणारे आणि सुपाट ठेवलेले एवढाच फरक. ज्या नक्षत्र तारका वर्ध्यात पाहिल्या त्याच गागोद्यात पाहिल्या. वर्ध्यात माझी जी वृत्ती होती तीच तेथेही होती. तेथील पहाड पाहून मात्र तृप्ती होत नव्हती. मला वाटते मी डोंगरात राहणारा कोणी प्राणी असेल, कोण्या योग्याच्या संगतीत राहिलेला हरिण किंवा वाघ असेल, माहीत नाही. चुकून या जन्मी मनुष्यात येऊन पडलो, तरी अजून पूर्ण पाळीव बनलो नाही. गांधीजीत तळला, जमनालालजींमध्ये घोळला, तरी विनोबा विनोबाच राहिला. त्या सुमारास 1935 साली मी एका पत्रात लिहिले होते की एक डोंगर आणि दुसरी आई, या दोघांच्यामध्ये बाकी सारी सृष्टी आणि सगळे सोयरे येतील. आईची आठवण त्या 4 दिवसात 40 वेळा आली असेल. गीता, आई आणि तकली ही माझ्या जीवनाची त्रिमूर्ती आहे. माझे सारे विष्णू सहस्त्रनाम या 3 मध्ये आले. आमचे आजोबा. आमचे आजोबा म्हणजे शंभूराव भावे मोठे भक्त होते. रोज सकाळी महादेवाची पूजा करायचे. ती त्यांची पूजा कित्येक तास चालायची. आम्ही मुले सकाळी उठलो की आजोबांच्या पूजेसाठी फुले आणि पत्री गोळा करून आणीत असू. विन्याकडून आजोबा चंदनही उगाळून घ्यायचे. त्यांचा सतत मंत्रोच्चार चाललेला असायचा. विन्याजवळच बसलेला असायचा. कधी त्याच वेळी गावाचे पाटील किंवा आणखी कोणी त्यांना भेटायला येई, मग आजोबांच्या त्यांच्याशी गोष्टी व्हायच्या आणि ते गेले की पुन्हा जप सुरू व्हायचा. कधी जप किती झाला होता हे काही त्यांच्या लक्षात राहायचे नाही. विसरून जायचे आणि विन्याला विचारायचे, काय रे विन्या, मी कोठवर आलो होतो
विन्याला आठवण असली तर तो सांगायचा. पण जर विन्याही विसरला असेल तर ते पुन्हा सुरुवातीपासून जप सुरू करायचे. अशा प्रकारे कधीकधी त्यांना जप पूर्ण करायला 1-2 तास लागायचे. त्यावेळी मी 7-8 वर्षांचा होतो. एक दिवस आजोबा रोजच्याप्रमाणे पूजेला बसले. इतक्यात एक विंचू देवाच्या मूर्तीवर चढून बसला. कोणीतरी त्याला पाहिले आणि ओरडले, "विंचू आहे, त्याला मारा." आजोबांनी सगळ्यांना थांबविले आणि म्हणाले, "विंचवाने भगवंताचा आश्रय घेतला आहे. तो भगवदाश्रित आहे, म्हणून त्याला कोणीही मारू नका." जणू उपनिषदाचे वाक्यच सांगितले. त्यांनी आपली पूजा सांगोपांग पूर्ण केली. विंचू तेथेच बसला होता. मूर्तीवर चंदन, पाणी, फुले सर्व वाहिले. थोड्या वेळाने विंचू खाली उतरला आणि निघून गेला. या घटनेमुळे ज्याने भगवंताचा आश्रय घेतला आहे तो आपल्यालाही आदरणीय आहे, हा संस्कार विन्याच्या मनावर लहानपणीच खोलवर रुजला. मला एक प्रसंग आठवतो. आमच्या घरी एकदा एका मुलाने चोरी केली. आजीने आजोबांकडे तक्रार केली की या मुलाने चोरून गूळ खाल्ला. आजोबा म्हणाले, त्याने चोरून नाही खाल्ला, न मागता खाल्ला इतकेच. याला काही चोरी नाही म्हणत. हे घर त्याचे आहे आणि गुळही त्याचा आहे. मागितला असता तरी त्याला गुळ मिळाला असता, न मागताही मिळालाच. आणि मग ते त्या मुलाला म्हणाले, हे बघ, तू केव्हाही गुळ माग, तुला तो मिळेल. गुळ घेताना तू हात धुतले होतेस का? मुलगा म्हणाला, नाही. मग त्याला त्यांनी समजावले की हात धुवून आणि फडक्याला पुसून गुळ घ्यायचा. तेव्हापासून त्याची चोरी करायची सवय हळूहळू कमी होत गेली. पुढे आमच्या आश्रमात असाच एक प्रसंग घडला. एक मुलगा चोरून विडी ओढीत असे. पूर्वी तो छात्रालयात राहत होता, तिथे त्याला ही सवय लागली होती. आश्रमात तो फार चांगले काम करीत असे. परंतु ही गोष्ट त्याने लपवून ठेवली होती. लपून विडी पीत असे. आश्रमातील एक जणाने त्याला पाहिले आणि माझ्याजवळ आणले. मी पाहिले, बिचारा घाबरून गेला होता. मी त्याला म्हटले, घाबरू नकोस, मोठे मोठे लोकही विडी पितात. तू काही वाईट काम केले नाहीस, पण हे काम चोरून केलेसे वाईट. आता मी तुला एक जागा देतो आणि जेवढी लागतील तेवढी विडीची बंडले देतो. तू तेथे जाऊन विडी पीत जा. आश्रमाच्या इतर लोकांना माझा हा सल्ला आणि हे करणे विचित्र वाटले. तेव्हा मला एक व्याख्यान देऊन समजवावे लागले की विडी पिणे निस्संशय चुकीचे आहे. आम्ही विडी पीत नाही हे त्याला माहीत आहे, परंतु त्याला सवय लागली म्हणून तो पितो. पण लपविण्याची सवय जास्त वाईट आहे. उघड उघड पिणे देखील वाईट, पण लपविणे अधिक वाईट. म्हणून त्याला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे. हा अहिंसेचा विचार आहे. अहिंसेमध्ये सहनशक्ती असते, म्हणून लहान लहान गोष्टींचा आग्रह असता कामा नये. एकदा आजोबा पूजेला बसले होते. त्यांचे शरीर एकाएकी कापू लागले, थंडी वाजू लागली, त्यांना ताप होता. पूजेमध्ये अशा प्रकारचे विघ्न त्यांना सहन झाले नसावे. शरीर कापू लागताच ते उठले आणि अंगणातल्या विहिरीत त्यांनी उडी मारली. आजीला वाटले, हे काय झाले असे अचानक, पण ते तर कुशल पोहणारे होते. 5-7 मिनिटात पोहून वर आले आणि शरीर पुसून पुन्हा पूजेला बसले. ही घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. पाण्यात भिजून काही नुकसान होत नाही, कारण पाण्यात सगळ्या औषधी भरलेल्या आहेत. हे मी माझ्या पदयात्रेतही अनुभवले आहे. म्हणूनच वेदाने पाण्याला विश्व भेषजः असे म्हटले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना व्हायची. आजोबा आम्हा मुलांच्या मदतीने स्वतः गणेशाची मूर्ती बनवीत. आमच्याकडून चंदन घासून घेत आणि त्याची मूर्ती बनवीत. तिची प्राणप्रतिष्ठा होत असे. पूजा आरती होत असे. 10 दिवस घरात उत्सवाचे वातावरण राहत असे. परंतु 11व्या दिवशी मूर्तीचे विसर्जन पाण्यात केले जाई. इतक्या परिश्रमाने जी मूर्ती बनविली, 10 दिवस जिची पूजा अर्चा केली, तिचे विसर्जन करायचे आणि तेही उत्सव साजरा करून वाजत गाजत करायचे. या गोष्टीचे फार दुःख होई. या सगळ्याच्या मागे काही हेतू आहे हे मागाहून लक्षात आले. हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजेबरोबर मूर्ती गौणतेचा विचार देखील
खुबीने समजावलं आहे. मूर्ती भंजन करायचे नाही, आदरपूर्वक मूर्ती विसर्जन करायचे आहे. आवाहन विसर्जनाची ही क्रिया फारच सुंदर आहे. ज्याचे सर्जन केले त्यानेच विसर्जन करण्याची शक्ती, अनासक्ती आमच्यात यायला पाहिजे. आजोबांचे उपवास, त्यांची व्रते वगैरे चालूच असायचे. ते चांद्रायण व्रत करीत असत. त्या व्रतामध्ये प्रतिपदेला एकच घास भोजन घ्यायचे असते आणि मग रोज चंद्राच्या कलेबरोबर एक एक घास वाढवीत जायचे. शेवटी पौर्णिमेला 15 घास भोजन घ्यायचे आणि पुन्हा एक एक घास कमी करीत करीत अमावास्येला पूर्ण उपवास करायचा. ही अशी पद्धत होती. चांद्रायण व्रत करताना आजोबा चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा आरती करूनच त्या दिवशीचे जितके घास असतील तितके घेत असत. चंद्रोदय रोज एका निश्चित वेळी तर होत नसतो. कधी संध्याकाळी, कधी रात्री, तर कधी मध्यरात्री होतो. म्हणून पुष्कळदा चंद्रोदय व्हायचा तेव्हा विन्या झोपलेला असे. आजोबा आईला विन्याला उठवायला सांगत असत. आई विन्याला अंथरुणातून उठवून आणायची आणि आजोबांजवळ बसवायची. विन्या अर्धवट झोपेत असायचा, पण आजोबांची पूजा संपली, आरती झाली की आपला हात प्रसादासाठी झटकन पुढे करीत असे आणि आजोबा आपल्या घासातला थोडासा भाग विन्याच्या हातावर ठेवीत असत. माझ्यामध्ये जी थोडीफार पवित्रता आहे ती आजोबांमुळे आहे. तो मला मिळालेला आजोबांचा उत्तम वारसा आहे. चांगल्या चांगल्या वस्तू खाऊ पिऊ घालून जे लाड करायचे असतात ते त्यांनी अवश्य केले, परंतु मध्यरात्री देखील देवाच्या दर्शनाकरता जागून त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत आणि तो जो प्रसाद मला मिळाला आहे तो मी कधीच विसरणार नाही. त्यांचा हा माझ्यावर महान उपकार आहे. विन्याची आई. माझ्या मनावर माझ्या आईचा जो संस्कार आहे त्याला दुसरी उपमा नाही. मला अनेक सत्पुरुषांची संगती लाभली आहे. अनेक महापुरुषांचे अनुभवांनी भरलेले ग्रंथ माझ्या अध्ययनात आले आहेत. ते सारे मी एका पारड्यात ठेवतो आणि आईकडून मला जे साक्षात भक्तीचे शिक्षण मिळाले ते दुसऱ्या पारड्यात ठेवून तोलतो. तेव्हा हे दुसरे पारडे जड होते, त्याचे वजन जास्त भरते. मी आईचा मुलगा आहे. काही मुले आईची असतात, तर काही वडिलांची, तर काही आजोबांची. मी आईचा आहे. हीच माझी खरी ओळख. म्हणजे माझ्या जीवनावर आईचा जेवढा परिणाम झाला आहे तेवढा आणखी कोणाचा झाला नसेल. माझ्यावर माझ्या आईची जेवढी सत्ता चालते तेवढी आणखी कोणा नातेवाईकाची किंवा स्नेहासोबत्याची चालत नाही. तिने लावलेल्या सवयी, तिने दाखवलेली दिशा, आईने जे शिकविले त्यातील जेवढे म्हणून घेऊ शकलो तेवढे घेतले. तिने सांगितलेल्या गोष्टींची जेवढी आठवण येते आणि त्यांचा जेवढा उपयोग होतो तेवढा आणखी कुठल्याही गोष्टीचा होत नाही. स्त्रियांकडे पाहण्याची माझी दृष्टी पण तशीच बनली आहे. मी स्त्रियांकडे नेहमी मातृदृष्टीनेच पाहत आलो आहे. गीतेचे मी भाषांतर केले, त्याला गीताई नाव दिले. एवढ्या मोठ्या जगात कुठेही आश्रय मिळाला नाही तरी आईजवळचा आश्रय कधी कुठे जात नाही. गीताई नाव देण्यामागे हेच सांगायचा माझा उद्देश आहे. आई परमभक्त होती. घरातील सगळ्या लोकांना खाऊ पिऊ घालून, घरातील कामे पूर्ण करून स्वतः काहीही न खाता ती देवाजवळ बसायची. देवाची सांगोपांग पूजा करायची. देवाला गंध फुले वाहायची, आरती करायची. सगळे करतात तशीच अगदी विधीपूर्वक पूजा करायची. पण पूजा संपल्यानंतर जेव्हा ती देवाला नमस्कार करायची तेव्हा तिच्या भक्त हृदयाचे दर्शन व्हायचे. नमस्कारानंतर आपले दोन्ही कान पकडून ती म्हणत असे, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, माझे अपराध क्षमा कर. आणि त्यावेळी तिच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहत असत. जणू काय ईश्वराशी तिचा प्रत्यक्ष संबंध आहे असे ते दृश्य असे. अशा अश्रुधारा आदेशाने वाहत नसतात. हृदय भक्तीने भरलेले असेल तरच हे होईल. रामनवमीसारख्या किंवा कृष्णाष्टमीसारख्या विशेष दिवशी आमच्या डोळ्यातूनही पाणी येईल. विशेष दिवशी उत्सव असतो, ईश्वराची मूर्ती समोर असते, ती पाहून अश्रुधारा वाहू लागतील.
पण दररोजच्या पूजेत अशा प्रकारे अश्रूंच्या धारा वाहताना मी पाहिल्या. हे भक्तीशिवाय होणार नाही. माझ्या हृदयात आईच्या ज्या आठवणी ठसल्या आहेत त्यात ही सर्वश्रेष्ठ आठवण आहे. आई रात्री सगळ्यांच्या मागून झोपायची. पहाटे सगळ्यांच्या आधी उठायची. उठून दळण दळू लागायची. दळताना देवाची मधुर गाणी गायची. आम्हा मुलांना त्यामुळे केवढे शिक्षण लाभले. आज त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझे डोळे भरून येतात. कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग तिन्ही त्या पहाटेच्या दळणात एकवटून जात. तिचे ते दळण्याचे गाणे अजून माझ्या कानात भरून राहिले आहे. आठवी माझी ओवी आठवे वेळोवेळा, बैसलासे डोळा पांडुरंग. नववी माझी ओवी सरले दळण, चुकले मरण संसारीचे. आमची आई सर्वसामान्य संसार कार्यात होती. दिवसभर काम करायची, पण तिचे चित्त निरंतर ईश्वर भावनेने भावित राहायचे. ती संसारात होती, परंतु तिच्या चित्तात, तिच्या वाणीत संसार नव्हता. तिच्या तोंडातून कधी कटुशब्द ऐकला नाही. सकाळी उठली की तिचे नामस्मरण सुरू व्हायचे. दळाला बसली की देवाची गाणी गायची. ती जी गाणी गायची ती सगळी देवाची असायची. अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने गायची. एकदा मी आईला म्हटले, रोज नवीन भजन गात जा. कालचे गायलेले आज नको आणि आजचे उद्या नको. हा कार्यक्रम 6 महिने चालला. तिने मला रोज नवीन भजन ऐकविले. इतकी भजने तिला तोंडपाठ होती. ती कर्नाटकाची होती. तिचे माहेर कर्नाटकात होते, त्यामुळे तिला कानडी भजनेही येत असत. पुरंदरदासाचे एनगू आणे रंगा निनगू आणे, एनगू निनगू इब्बरिगू भक्तराणे हे भजन ती फार मधुर आवाजात गात असे. त्याचा अर्थ असा होता, मलाही शपथ आहे देवा, तुलाही शपथ आहे आणि आम्हा दोघांना भक्तांची शपथ आहे. तुला सोडून दुसऱ्यांचा आश्रय घेईन तर मला शपथ. तू माझा हात सोडलास तर तुला शपथ. दुसरे एक तिचे मराठी भजन देखील फार आठवणीत राहिले आहे. काळी घोंगडी काळी काठी, काळा दोरा कंठी. बोली महाराची थेट मराठी, गांडीस लंगोटी. पायी वहाणा मोठा शहाणा, पतित पावन नाम जयाचे. आई स्नान स्वयंपाक वगैरे करायची तेव्हा काहीतरी गुणगुणत असायची आणि आपल्याच नादात तल्लीन असायची. मग कधी भाजीत किंवा आमटीत 2दा मीठ टाकले जायचे. ती सगळ्यात शेवटी सगळ्यांची जेवणे झाल्यावर देवाची पूजा आटोपून नंतर जेवायला बसत असे. मी सर्वात आधी बसायचा. पण खाण्याकडे माझे फारच कमी लक्ष असायचे. जे समोर असेल ते खात असे आणि निघून जात असे. नंतर वडील जेवायला बसायचे. ते भाजीत मीठ जास्त झाले म्हणून सांगायचे. मग संध्याकाळी आई मला विचारायची की भाजीत मीठ जास्त झाले होते हे तू मला सांगितले का नाहीस? मी म्हणायचा, तूच का नाही आधी चव घेऊन पाहात? थोडेसे चाखावे. पण देवाची पूजा झाल्याशिवाय कसे खायचे? तिला ते पटत नसे. आईला वडिलांविषयी फार आदर होता, तरी मला ती विशेष मानित असे. एकदा तिने देवाला 1,00,000 अक्षता वाहायचा संकल्प केला. रोज तांदळाचे दाणे मोजत बसायची. वडिलांनी ते पाहिले आणि म्हणाले, हे तू काय करतेस? यापेक्षा असे कर, 1 तोळा तांदूळ तोलून घे, त्यात किती दाणे येतात ते मोजून पहा. त्या हिशेबाने 1,00,000 दाणे जेवढ्या तोळ्यात येतील तेवढे तोळे तांदूळ मोजून घे. पाहिजे तर अर्धा तोळा तांदूळ अधिक घे. त्यामुळे मोजण्यातली तूट भरून निघेल. यावर आई काही बोलली नाही. संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा तिने मला हे सांगितले. म्हणाली, विन्या, तुझे वडील असं म्हणतात. त्यात काय गुपित आहे ते मला सांग. मी म्हटले, तू जे तांदळाचे 1,00,000 दाणे देवाला वाहत आहेस ते गणिताचे काम नाही, ती भक्ती आहे. संतांच्या आणि ईश्वराच्या स्मरणासाठी ते आहे. एक एक दाणा मोजताना चित्तात नामस्मरण चालू राहावे अशी ती योजना आहे. म्हणून एक एक दाणाच मोजला पाहिजे. झालं. तिचे एकदम समाधान झाले आणि वडिलांना तिने हेच उत्तर दिले. नागपंचमीच्या दिवशी आई नागाची पूजा करीत असे. त्या दिवशी ती मला नागदेवतेचे चित्र काढून द्यायला सांगायची. मी म्हणायचा, आई बाजारात सुंदर चित्र मिळते गं.
ती म्हणायची, सुंदर असले तरी ते मला नकोय. मला तुझ्या हाताने काढलेले चित्र पाहिजे. मुलाबद्दल तिची एवढी भावना होती. मग मी छोट्या पाटावर कुंकवाने नागाचे चित्र काढून देत असे. रोज रात्री दुधाला विरजण लावताना आई देवाचे नाव घेत असे. एक दिवस मी विचारले, अगं आई, विरजण लावताना सुद्धा देवाचे नाव घेण्याची काय गरज आहे? ती म्हणाली, आम्ही आपल्याकडून पूर्ण तयारी केली असली तरी दही देवाची कृपा असेल तरच विरजले जाईल. म्हणून मी देवाचे नाव घेते. भक्ताचा प्रयत्न आणि देवाची कृपा या दोहोंचे भान तिला होते. आईने लहानपणी माझ्याकडून तुळशीला पाणी घालण्याचा नियम करवला होता. एकदा मी आंघोळ करून जेवणाच्या पाटावर बसलो. तिने विचारले, तुळशीला पाणी घातलेस का? मी नाही म्हणताच ती म्हणाली, आधी घालून ये, मग तुला वाटते. हा त्या माऊलीचा माझ्यावर अत्यंत उपकार झाला आहे. त्या माऊलीने मला दूध पाजून, खाऊ घालून, आजारात रात्र रात्र जागून माझ्यावर अत्यंत उपकार केले आहेत. पण त्याहून जास्त उपकार तिने मला मानवाच्या आचारधर्माचे शिक्षण देऊन केले आहेत. गागोद्याला आमच्या घरी अंगणात एक फणसाचे झाड होते. तेव्हा मी अगदी लहान होतो. झाडाला फणस लागले की मी आईला विचारायचा की फणस केव्हा खायला देशील. फणस पिकले की आई ते फोडायची. बरेचसे द्रोण घ्यायची. प्रत्येक द्रोणात 5-5, 6-6 गरे ठेवायची. शेजार पाजाऱ्यांच्या घरात देऊन यायला सांगायची. फणस वाटण्याचे हे काम पुरे झाले की मग ती मला आपल्याजवळ बसवून गोड गरे खायला देत असे. ती म्हणायची, विन्या, आधी दुसऱ्याला देऊन मग खाल्ले पाहिजे. असे तत्त्वज्ञानाचे फार सखोल शिक्षण तिने मला दिले. ती म्हणत असे, तिने व्याख्याच बनविली होती, जो देतो तो देव आणि जो राखतो तो राक्षस. तिच्या या शिकवणीचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की ही शिकवण जर मिळाली नसती तर मला भूदान यज्ञाचा विचार सुचला नसता, असे मला वाटते. शेजार पाजारच्या एखाद्या घरात त्या घरातली बाई आजारी असेल तर आई तिथे जायची आणि स्वयंपाक करून द्यायची. अशा वेळी आधी ती आपल्या घरचा स्वयंपाक करायची आणि मग तेथे जायची. एकदा मी आईला म्हटले, आई, तू मोठी स्वार्थी आहेस. आधी आपल्या मुलांचा, घराचा विचार करतेस आणि नंतर दुसऱ्या घरी स्वयंपाक करायला जातेस. आई हसली आणि म्हणाली, त्यांना गरम खायला मिळावे म्हणून तेथे वेळेवर जाऊन स्वयंपाक करते आणि येथे तुमच्यासाठी आधी बनवते. हा स्वार्थ नाही, परार्थ आहे. लहानपणी एकदा विन्याला भूताची भीती वाटली. तेव्हा आईने विन्याला समजावले की देवाच्या भक्तांना भूते कधी त्रास देत नाहीत. भूताची भीती वाटत असेल तर कंदील घेऊन जा आणि तोंडाने रामाचे नाव घे. भूत बीत जे असेल ते सारे पळून जाईल. एकदा रात्री भिंतीवर मी एक मोठी सावली पाहिली. माझीच सावली होती. उंचच उंच दिसत होती. एवढा उंच माणूस मी कधीही पाहिला नव्हता. मी धावत आईजवळ गेलो. ती म्हणाली, भ्यायचे काही कारण नाही. ती तुझी गुलाम आहे. तू जशी आज्ञा देशील तसं ती करेल. तू उभा राहिलास तर ती उभी राहील. तू बसलास तर ती बसेल. मी विचार केला की करून तर पाहूया काय होते ते. मी बसलो तर ती बसली. मी उभा राहिलो तर ती उभी राहिली. मी चालायला लागलो तर ती चालायला लागली. मी झोपलो तर ती झोपली. मग लक्षात आले की खरेच ही तर आपली गुलाम आहे. तिला काय घाबरायचे. अशा रीतीने आईने भूताचे भय श्रद्धेने आणि सावलीचे भय बुद्धीने दूर केले. दारावर कोणी भिक्षा मागायला आला तर आई त्याला कधी रिकाम्या हाताने परत पाठवीत नसे. एक दिवस एक धडधाकट भिकारी आला. आई त्याला भिक्षा घालू लागली. मी आईला म्हटले, हा तर चांगला धडधाकट दिसतो. अशा लोकांना जर भिक्षा घालत राहिलो तर देशात आळस वाढेल. अपात्राला दान दिले तर दान देणाऱ्याचेही अकल्याण होते. असे म्हणून मी आईला गीतेचा देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम हा श्लोक म्हणून दाखविला. आईने माझे म्हणणे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाली, विन्या, पात्र अपात्र याची परीक्षा करणारे आपण रे कोण? दारावर आलेल्या प्रत्येक माणसाला देवस्वरूप समजून आपल्या कुवतीप्रमाणे त्याला देत राहणे एवढे आपले काम आहे. त्याची परीक्षा करणारी मी कोण? आईच्या या प्रश्नावर विन्याला आजपर्यंत उत्तर सुचलेले नाही.
आमचे वडील एखाद्या गरजू विद्यार्थ्याला घरी ठेवून घेत असत. असाच एक गरीब विद्यार्थी आमच्या घरी राहत होता. आई काय करायची? कधी शिळे अन्न असेल तर आधी स्वतः खायची, जास्त उरले असेल तर विन्याला द्यायची. पण त्या मुलाला मात्र ती नेहमी ताजी पोळी वाढायची. मी नेहमी पाहत असे. एक दिवस मी आईला म्हटले, "आई, सगळीकडे समान दृष्टीने पाहिले पाहिजे असे तू सांगतेस, पण तुझा भेदभाव अजून कुठे गेला आहे? पहा, त्या मुलाला तू शिळे अन्न कधीच वाढत नाहीस आणि मला मात्र वाढतेस. एवढा फरक तू करतेस ना?" माझे म्हणणे ऐकताच तिने उत्तर दिले, "तुझे म्हणणे खरे आहे. अजून माझ्याकडून तुझ्यात आणि दुसऱ्यात भेद होतो. ही तुझ्याविषयी माझी आसक्ती आहे. तू मला आसक्तीमुळे पुत्र स्वरूप दिसतोस, तर तो मुलगा भगवत स्वरूप दिसतो. ज्या दिवशी तू भगवत स्वरूप दिसू लागशील, त्या दिवशी हा भेदभाव राहणार नाही." एकदा माझ्या हातात एक काठी होती. त्याने मी खांबाला मारित होतो. आईने मला थांबविले आणि म्हणाली, "त्याला कशाला मारतोस? खांबात सुद्धा देव असतो. त्याला मारू नये." मी मारायचा थांबलो. खांबालाही उगीचच त्रास द्यायचा नाही, ही जी भावना आहे ती येथील हवेत आहे. सर्व वस्तूंकडे भगवत भावनेने पाहणे, ही शिकवण अगदी लहानपणी आईने मला दिली. लहानपणी मी फार आजारी पडायचा. डॉक्टरचे काही ना काही औषध चालूच असायचे. औषध घेताना आई माझ्याकडून एक श्लोक म्हणवून घ्यायची. "औषधम जान्हवी तोयम, वैद्यो नारायणो हरी." एक दिवस मी तिला त्याचा अर्थ विचारला. तिने अर्थ सांगितला की डॉक्टरला देव मानावे आणि तो जे औषध देईल त्याला गंगाजल मानावे. मी म्हणालो, माझा अर्थ दुसरा आहे. ईश्वराला वैद्य मानावे आणि गंगाजलाला औषध. ती म्हणाली, "तुझा अर्थही बरोबर आहे, पण त्यासाठी तशी योग्यता पाहिजे. आज तुझ्यासाठी डॉक्टरला ईश्वर मानावे हाच अर्थ योग्य आहे." या दोन भूमिका आहेत आणि दोन्ही गोष्टीत तथ्य आहे. आमची आई शिकलेली नव्हती, परंतु भक्तिविजय वगैरे काही पोथ्या ती वाचू शकत असे. एक दिवस भक्तिविजय वाचता वाचता मी आईला म्हटले की असे संत केवळ प्राचीन काळातच होऊ शकत होते. आई म्हणाली, "संत तर आजही आहेत. आपण त्यांना ओळखत नाही एवढेच. जर संत सज्जन नसते तर मग ही पृथ्वी कोणाच्या तपाच्या आधारावर टिकली असती?" तिची ही श्रद्धा होती, विश्वास होता. या विश्वासाच्या आधाराने तिने विनयाला जे शिक्षण दिले ते जीवनभर त्याच्या उपयोगाला आले. आईला लिहायला वाचायला विनयानेच शिकविले. एक दिवस ती भक्तिमार्ग प्रदीप वाचत बसली होती. एक एक अक्षर लावून लावून वाचण्यात, एक भजन पुरे करण्यास तिला 15 मिनिटे लागली. मी वरच्या खोलीत बसलो होतो. तेथून तिचे वाचणे ऐकत होतो. शेवटी खाली आलो आणि पुरे भजन तिच्याकडून वाचून घेतले. मग रोज थोडे थोडे करून पुस्तक पूर्ण केले. एक दिवस सकाळी मी वरच्या खोलीत वर्ड्सवर्थची एक कविता मोठ्याने वाचित होतो. आईने ऐकले. म्हणाली, "विनया, हे काय सकाळी सकाळी यसफस?" मी तिला कवितेचा अर्थ समजावून सांगितला आणि म्हटले की मी चांगलेच पुस्तक वाचित आहे. ती म्हणाली, "तू वाईट पुस्तक वाचणार नाहीस हे मला माहीत आहे आणि इंग्रजीतही चांगल्या विचाराची पुस्तके असणारच. इंग्रजी वाचणे वाईट नाही, पण पहाटे संस्कृत वाचले पाहिजे. म्हणजे दिवसाच्या इतर वेळी अन्य वाचन होऊ शकते, पण प्रातःकाळच्या पवित्र वेळी संस्कृत वाचावे." संस्कृत शिकण्याची प्रेरणा तिनेच मला दिली. मी हायस्कूलमध्ये प्रवेश करणार होतो. तेथे मातृभाषेबरोबर दुसरी एक भाषा शिकायची होती. तेव्हा आमच्या घरी चर्चा निघाली की सेकंड लँग्वेज म्हणून कोणती भाषा घ्यावी. फ्रेंच घ्यावी असे वडिलांचे म्हणणे होते. मी म्हटले, "ठीक आहे." आईला त्यात फारशी रुची नव्हती, पण आमची चर्चा तिने ऐकली होती. संध्याकाळी मी शाळेतून आलो आणि जेवायला बसलो. आई माझ्याजवळ येऊन बसली. तिने विचारले, "तू कोणता विषय घेतलास?" मी सांगितले, "फ्रेंच." त्यावर ती म्हणाली, "ब्राह्मणाचा मुलगा संस्कृत शिकणार नाही?" मी तिला इतकेच म्हणालो की ब्राह्मणाचा मुलगा आहे तर संस्कृत शिकेलच, पण संस्कृत शाळेत जाऊनच शिकले पाहिजे असे नाही. आईच्या त्या वाक्याचा माझ्यावर जो खोल परिणाम झाला त्याचे वर्णन मला करता येणार नाही. पुढे मी संस्कृतचे अध्ययन केले. 15-20 भाषा मी शिकलो.
परंतु मराठीनंतर सांगोपांग ज्ञान मला फक्त संस्कृतचे आहे. संस्कृत मी शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकलो नाही. माझा मी स्वयंशिक्षक होतो. बहुतेक 1915 सालातली गोष्ट आहे. बडोद्यात एक प्रवचनकार आले होते. ते गीतेवर प्रवचने करीत असत. आई रोज रात्री त्यांची प्रवचने ऐकायला जायची. 2-4 दिवसांनी ती म्हणाली, "विन्या, ते गीतेवर बोलतात. मला समजत नाही. मला एक मराठी गीतेचे पुस्तक आणून दे." तसे पुस्तक मी तिला आणून दिले. ते वाचून ती म्हणाली, "हे तर गद्य आहे. मला पद्य आणून दे." गद्याहून पद्य वाचायला सोपे पडत असावे. त्यावेळी वामन पंडितांचे समश्लोकी गीता हे पद्य भाषांतर उपलब्ध होते. ते पुस्तक मी आईला आणून दिले. थोड्या दिवसांनी ती म्हणाली, "हे कठीण आहे. समजत नाही." मी म्हणालो, "आता काय करायचे? याहून सोपे भाषांतर मिळत नाही." तेव्हा ती झटकन म्हणाली, "तूच का करीत नाहीस माझ्यासाठी गीतेचे मराठीत भाषांतर? तू हे करू शकतोस." आईच्या या विश्वासानेच माझ्याकडून गीताईची रचना करविली. मी आपल्याच धुंदीत असायचा. ब्रह्मचर्याने राहायचे आहे म्हणून गादीवर झोपायचे नाही, चप्पल वापरायची नाही वगैरे नियम केले होते. आई म्हणायची, "विन्या, तू वैराग्याचे नाटक तर खूप करतोस. पण मी जर पुरुष असते तर खरे वैराग्य कसे असते ते दाखवून दिले असते." स्त्रियांच्या गुलामीचे सूचन यात होते. तसे घरात वडिलांकडून सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य होते. मला खात्री आहे, आई जसे बोलली तसे खरोखरच तिने करून दाखविले असते. तिची 3 मुले ब्रह्मचारी निघाली. ती म्हणायची, "विन्या, गृहस्थाश्रम चांगल्या प्रकारे आचरला तर एका पिढीचा उद्धार होतो. पण उत्तम ब्रह्मचर्य पालनाने 42 पिढ्यांचा उद्धार होतो." आईचे वय 36 वर्षांचे होते. तेव्हा आमच्या आईवडिलांनी आईच्या प्रेरणेने ब्रह्मचर्याचे व्रत घेतले. आई गेल्यानंतर स्वतः वडिलांनी ही गोष्ट मला सांगितली होती. आई 42 वर्षांच्या वयात वारली, म्हणजे 24 ऑक्टोबर 1918 रोजी. आई तुकारामांची भजने पुष्कळ वाचायची. तुकारामही 42 वर्षांचे असताना गेले. आईही 42 वर्षांच्या वयात गेली. तिच्या मृत्यूच्या वेळी मी तिच्या जवळ होतो. मला वाटते ती फार समाधानाने गेली. मी तिला विचारले होते, "समाधान आहे का?" ती म्हणाली होती, "पूर्ण समाधान आहे. एकतर तू आता मोठा झालास. तुझी चिंता नाही आणि तू आपल्या भावंडांना सांभाळशील म्हणून तीही चिंता नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 महिन्यांपूर्वी मला देवाचे दर्शन झाले." 2 महिन्यांपूर्वी ती डाकोरनाथचे दर्शन करून आली होती. डाकोर बडोद्यापासून 4 तासांच्या अंतरावर आहे. पण घरातील कामामुळे 12 वर्षात ती तिथे जाऊ शकली नव्हती. आता ते समाधानही तिला मिळाले होते. माझ्या आईच्या अंतिम संस्काराचा प्रश्न निघाला तेव्हा मी म्हटले की शेवटचा संस्कार ब्राह्मणाच्या हातून नको, मी करीन. इतर मंडळींचा याला विरोध होता. वडील म्हणाले, "तुझ्या आईला काय आवडले असते याचा विचार कर." मी म्हटले, "शेवटचा संस्कार ब्राह्मणाऐवजी माझ्या हातून करून घेणे तिला आवडले असते, अशी मला खात्री आहे." परंतु माझे म्हणणे मान्य झाले नाही. म्हणून मी तिच्या शेवटच्या संस्काराच्या वेळी स्मशानात गेलो नाही. अंघोळ करून वेद वाचायला बसलो आणि त्या दिवसापासून वेदमातेचे अध्ययन सुरू केले. माझ्या आईचा सुगंध आजूबाजूला पसरला होता. ती गेली तेव्हा कितीतरी लोकांनी एक थोर योगिनी गेली असे म्हटले. हे लक्षात ठेवूनच गीता प्रवचनात मी म्हटले आहे की अशा कितीतरी माता असतील ज्या पुढे निघून गेल्या असतील आणि योगी अहंकारात अडकून पडले असतील. आईच्या काही वाक्यांचा माझ्यावर एवढा प्रभाव आहे की ती वचने मी विचारपोथी नावाच्या माझ्या पुस्तकात घेतली आहेत. विन्या, जास्त मागू नकोस. लक्षात ठेव, थोड्यात गोडी आणि फारात लवाडी. पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र यापेक्षा अधिकाची गरज नाही. देवादिकांच्या आणि साधू संतांच्या गोष्टींशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टी ऐकू नयेत. देशसेवा केली म्हणजे त्यात देवाची भक्ती आलीच, तरी पण थोडे भजन पाहिजे. आईची तिच्या मुलावर पूर्ण श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेनेच मला घडविले आहे.
मी घर सोडून गेलो तेव्हा वडील आईला समजावू लागले की तो थोड्याच दिवसात परत येईल. पण आईला तसे वाटले नाही. ती म्हणायची, विन्या एकदा जे बोलेल त्यात फरक पडणार नाही. शेजारपाजारच्या स्त्रिया आईला म्हणायच्या की आजकालची मुले अशीच असतात. ती आईवडिलांची पर्वा करीत नाही. पण आई त्यांना सांगायची, माझा विन्या नाटका बिटकासारख्या वाटेल त्या गोष्टीसाठी घर सोडून थोडाच गेला आहे. त्याच्या हातून कधीच चुकीचे काम होणार नाही. मला वाटते माझी आई आजही निरंतर माझ्याजवळच असते. आई, तू मला जे दिलेस ते कोणीच दिले नाही. पण तू मेल्यानंतर जे देत आहेस ते तूही जिवंतपणी दिले नाहीस. आत्म्याच्या अमरत्वाचा एवढाच पुरावा मला बस आहे. योगी वडील. आमच्या वडिलांचे बहुतेक सगळे वागणे गांधीजींच्या पद्धतीप्रमाणे होते. आपल्या मुख्य वस्तूचा आग्रह, बाकी सगळ्या विषयांमध्ये अनाग्रह. दुसऱ्याला दुःख देऊ नये, वडील माणसांची मानमर्यादा राखावी, शेजाऱ्यांची सेवा करावी, असे त्यांचे जीवन होते. त्यांनी मला लहानपणी दासबोधाच्या सारांशाचे उपदेशपाठ नावाचे पुस्तक दिले होते. त्यात ही सगळी शिकवण होती. ते मला माझ्या खोड्यांबद्दल मारीत. हा त्यांचा माझ्यावर मोठाच उपकार झाला असे मी समजतो. आईच्या आठवणीने होतो तसाच आनंद मला जेव्हा त्यांची आठवण होते तेव्हाही होतो. मी आईच्या आठवणी जेवढ्या सांगतो तेवढ्या त्यांच्या सांगत नाही ही गोष्ट खरी आहे. पण त्यांच्या आठवणी माझ्या जीवनात खोल बिंबल्या आहेत. वडिलांचे सगळे काम वैज्ञानिक पद्धतीने चालत असे. त्यांचे खाणेपिणे नियमानुसार चालायचे. संध्याकाळी वाटीभर दूध, गव्हाच्या 3 पोळ्या आणि 10 तोळे भाजी. सकाळी न्याहारी म्हणून पावशेर दूध. यात कधीच फरक पडला नाही. सकाळ संध्याकाळचा आहार त्यांनी स्वतःच ठरवला होता. दुपारचे जेवण आईकडे सोपवले होते. आई जे करील ते खायचे. पण किती खायचे ते मात्र स्वतःच ठरवायचे. वडिलांना मधुमेह होता. त्यांनी आपल्या आहाराविषयी विचार करून सर्व प्रकारची साखर सोडण्याचे ठरविले. दुधातही साखर असते म्हणून दुधाऐवजी दुधाचा छेना घेऊ लागले. गहू वगैरे सर्व प्रकारची धान्ये सोडून दिली. सोयाबीन घेऊ लागले. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वात जास्त आहे. 20% चरबी आहे आणि कार्बोहायड्रेट्स फार कमी आहेत. सोयाबीनचे प्रमाण त्यांनी कसे वाढविले हेही पाहण्यासारखे आहे. पहिल्या दिवशी सोयाबीनचा 1 दाणा घेतला आणि त्याऐवजी गव्हाचे 3 दाणे कमी केले. दुसऱ्या दिवशी सोयाबीनचे 2 दाणे घेतले आणि गव्हाचे 6 दाणे कमी केले. असे करीत करीत जेवढे गहू घेत होते त्याच्या 40% ते येऊन पोहोचले. हे करण्यास 1.5 महिना लागला. शेवटी 15 तोळे सोयाबीनपर्यंत आले. थोडा भाजीपाला घेत असत आणि त्यांचा आजार असा दूर झाला. त्यांना मूळव्याधीचाही त्रास होता. एक दिवस एके ठिकाणी जेवायला गेले होते. तेथे पुरी आणि कारल्याची भाजी खाल्ली. दुसऱ्या दिवशी शौचाला साफ झाले, त्रास झाला नाही. विचार करू लागले की हा परिणाम पुरीचा होता की कारल्याचा. दुसऱ्या दिवशी केवळ पुरी खाऊन पाहिली, फायदा झाला नाही. मग फक्त कारल्याची भाजी खाऊन पाहिली, पोट साफ झाले. तेव्हा पोट साफ व्हायला कारले अनुकूल आहे हे लक्षात आले आणि ते कारले घेऊ लागले. अशा प्रकारे त्यांचे सारे काम शास्त्रीय आणि प्रयोगात्मक असायचे. ते आईच्या मागे 30 वर्षे जगले. त्यातील 20 वर्षे केवळ दुधावरच राहिले. अधूनमधून सोयाबीनही घ्यायचे. आईच्या मृत्यूनंतर बाळकोबाने एकदा त्यांना विचारले, आईच्या जाण्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला? ते म्हणाले, तुझी आई गेल्यापासून माझी प्रकृती चांगली राहते. मी संयमपूर्वक आणि विचारपूर्वक जगणारा माणूस आहे. तरीही एक वेळचे जेवण मी तुझ्या आईच्या हाती सोपवले होते. ती जे खायला देईल ते खात असे. तब्येतीला चांगले आहे की नाही याचा विचार करीत नसे. परंतु आता आपल्या तब्येतीला जे हवे तेच विचार करून घेतो. बाळकोबाने ही गोष्ट जेव्हा मला सांगितली तेव्हा मी एकदम गदगद झालो. केवढे वैराग्यपूर्ण उत्तर आहे. जवळजवळ तुकारामांसारखीच भाषा. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. आमचे वडील योगी होते, गणितज्ञ होते, तसेच शास्त्रज्ञ देखील होते.
ते रंगांचे विविध प्रयोग करीत असत. कापडाचे लहान लहान तुकडे रंगवायचे आणि कोणता रंग कच्चा, कोणता पक्का, कोणता रंग उन्हात टिकेल, कोणता रंग पाण्यात टिकेल, कोणता दोन्हीमध्ये टिकेल हे पाहायचे. अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग ते करीत असत. त्या तुकड्यांचे एक पुस्तक देखील त्यांनी तयार केले होते आणि प्रत्येक तुकड्याखाली त्या रंगांचे नाव लिहून ठेवले होते. एकदा आई त्यांना म्हणाली, "असे लहान तुकडे रोज रंगवता, त्यापेक्षा माझे लुगडे रंगवले असते तर नेसायला तरी उपयोगी पडले असते." वडील म्हणाले, "प्रयोग यशस्वी झाला तर एकच काय, हवी तेवढी लुगडी मिळतील. परंतु जोपर्यंत प्रयोग यशस्वी होणार नाही, तोपर्यंत तुकडेच हातात राहतील." बडोद्याला कपड्याची पहिली मिल सुरू झाली तेव्हा वडिलांना फार आनंद झाला. त्या दिवशी घरी आल्यावर अत्यंत आनंदाने त्यांनी आम्हाला ही माहिती दिली. ते एवढे आनंदात होते की तो आनंद पाहून आई म्हणाली, "विन्याच्या जन्माची बातमी ऐकूनही तुम्हाला एवढा आनंद झाला नसेल. नवीन युग आहे. जुन्या युगातील अवजारे केव्हा एकदा फेकून देतो, इतका मशिनरीचा आनंद आधुनिक विचारकांना होत असतो. पक्षी अंड्याच्या बाहेर आला की आकाशात उंच भरारी मारू पाहतो. तसेच जुन्या अवजारांच्या अंड्यात आम्ही बंदी होतो. आता बाहेर येऊ, उंच उड्डाण मारू, असे आधुनिक विचारकांना वाटते. आम्ही आमच्या वडिलांच्या तोंडून रोज ऐकायचे, भारताचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. परंतु जेव्हा गांधीजींनी ग्रामोद्योग संघ सुरू केला, तेव्हा ती कल्पना वडिलांना फार आवडली. गांधीजींच्या निमंत्रणावरून ते मगनवाडीला म्हणजे वर्ध्याला आले आणि त्यांनी त्या उद्योगांचे निरीक्षण केले. कागदाचा लगदा बनविण्यासाठी मशीनचा उपयोग करावा, बाकी क्रिया हाताने करावी असा सल्ला देखील त्यांनी त्यावेळी दिला होता. तो 1934-35चा काळ होता. त्यावेळी प्रत्येक क्रिया हाताने करण्यावर भर होता, म्हणून त्यांचा सल्ला त्यावेळी मानला गेला नाही. पण नंतर त्यांचे म्हणणे मान्य झाले. आता हात कागदाचा लगदा मशीननेच बनतो. त्यावेळी वडिलांनी मला एक पत्र लिहिले होते. दुर्दैवाने ते पत्र आता माझ्याजवळ नाही. सांभाळून ठेवायला हवे होते. पण मला आलेली कोणतीच पत्रे मी सांभाळली नाहीत. 10-12 पानांचे पत्र होते. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. या पत्राची सगळी क्रिया माझ्या हातून झालेली आहे. कागद मी बनवला, जी शाई मी वापरली आहे ती मी बनवली, ज्या लेखणीने पत्र लिहित आहे ती लेखणी मी बनवली आणि पत्रही मी स्वतःच लिहित आहे. असे ते पत्र परिपूर्ण स्वावलंबनाचे द्योतक होते. पुढे लिहिले होते, कागदात थोडा निळेपणा राहिला आहे, तो दूर करता आला असता, पण त्यासाठी जे रसायन लागते ते बाहेरून मागवावे लागले असते, म्हणून तो तसाच राहू द्यावा. निळेपणा काही खराब तर नाही, असा विचार केला. वडील अतिशय स्वावलंबी वृत्तीचे होते. आपले कोणतेही काम ते आईला किंवा आम्हाला करू देत नसत. आई गेल्यानंतरही त्यांनी कधी कोणाकडून सेवा घेतली नाही. एकदा मी त्यांना म्हटले की भांडी घासणे, केर काढणे अशा कामांकरता नोकर ठेवावा, तर ते म्हणाले की कितीही चांगला नोकर असो, त्याच्याकडून कधी ना कधी एखादी चूक होणारच. मग आम्ही त्याला कठोर शब्द बोलणार. त्यापेक्षा आपले काम आपण स्वतः करावे हे चांगले. त्यात थोडे श्रम होतात, पण कोणाला दुःख देण्याचा प्रसंग येत नाही. एकदा जमनालालजी बजाज साबरमतीहून परतताना बाबांना भेटायला बडोद्याला गेले. तसे त्यांनी बाबांना आधी कळविले होते. बाबांनी जमनालालजींची योग्य व्यवस्था करता यावी म्हणून आधी एका मारवाडी गृहस्थाकडे जाऊन मारवाडी लोकांचे भोजन कसे असते, काय काय लागते, ते कसे वाढायचे असते इत्यादी सर्व समजावून घेतले आणि त्याप्रमाणे बाजारात जाऊन डाळ तांदूळ गहू आणले. कारण बाबा स्वतः हे अन्न घेत नसत. घरी आणून सगळे धान्य निसून टिपून साफ केले. गहू स्वतःच दळले, फुलके केले, तूप पापड सर्व व्यवस्थित ठेवले. तांगा घेऊन स्टेशनवर गेले आणि जमनालालजींना घरी घेऊन आले. जमनालालजींनी जेवण केले, विश्रांती घेतली आणि सायंकाळच्या गाडीने वर्ध्याला परत आले. मला म्हणाले, "इतका प्रेमळ माणूस मी पाहिला नाही." जानकीबाईंनी म्हणजे जमनालालजींच्या पत्नींनी त्यापेक्षा अधिक काही केले नसते. मला अगदी घरीच आलो असे वाटले. कुणी केला स्वयंपाक म्हणून विचारले तर म्हणाले, "सर्व काही मी केले." तेव्हा तर मी विरघळून गेलो आणि असे म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
आमच्या बाबांची समयनिष्ठा आणि संयम दोन्ही अत्यंत दृढ होते. त्यांचे एक मित्र होते, त्यांच्या घरी रोज संध्याकाळी ते बुद्धिबळ खेळायला जात. रोज अर्धा तास खेळायचे, त्याहून अधिक खेळायचे नाही, हे त्यांचे ठरलेले होते. समोर घड्याळ ठेवून खेळायला बसायचे आणि वेळ होताच उठून जायचे. कधीकधी तोपर्यंत खेळ पूर्ण व्हायचा नाही. मग मित्र म्हणायचे, अजून कोणी जिंकले नाही, हारले नाही. 5 मिनिटात खेळ पूर्ण होईल. पूर्ण करूनच जा. पण वडील ऐकायचे नाही. ते म्हणायचे, खेळ उद्याही पूर्ण होऊ शकतो. आज हा इथे असाच थांबू. उद्या येथूनच सुरू करू. त्यांना कोणी अडवू शकत नव्हते. त्यांच्या नियमात कधी फरक पडला नाही. संगीताची त्यांना फार आवड होती. शेवटच्या 30 वर्षात त्यांनी भारतीय संगीताचे अध्ययन केले. एका मुसलमान गवयाजवळ संगीताचे शिक्षण घेतले. 14-14 तास रियाज करायचे. आपले जुने शास्त्रीय संगीत लोप पावू नये म्हणून नादरखान मृदुंगवादक आणि शेख राहत अलीचा ठुमरी संग्रह ही संगीतावरील 2 पुस्तके अतिशय परिश्रम करून आपल्या खर्चाने त्यांनी प्रकाशित केली. प्रकाशित करण्यालायक आणखीही 8-10 पुस्तके त्यांच्याजवळ होती. मी लहानपणी वडिलांकडून पुष्कळ मार खाल्ला. जवळजवळ रोजच ते मला मारीत असत. त्यांची दृष्टी बारीक होती, कच्चेपणा कुठेही नव्हता. आणि गंमत अशी की आम्ही जर कोणाला सांगितले असते की वडील मारतात, तर कोणाला खरे वाटले नसते. घराबाहेर ते कधी कोणाला रागवत नसत. अगदी शांत राहत, अत्यंत निर्विकार. पण त्यांना मनातून वाटत असेल की मुलगा चांगला व्हावा, अहिंसेत पक्का व्हावा. आपण मारले नाही तर मार खाण्याची सवय राहणार नाही आणि मग बाहेर मार खावा लागला तर घाबरेल, म्हणून मारीत असावेत असे मानले पाहिजे. ते वैज्ञानिक पद्धतीने मारीत. हाडांना लागू नये अशा तऱ्हेने मारीत. रात्री फिरून उशिरा घरी येणे हा माझा रोजचा कार्यक्रम होता. जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी वडिलांकडे हजेरी लागत असे. दिवसभरातील कार्यक्रमात माझी कोणती ना कोणती खोडी किंवा अव्यवस्था त्यांच्या लक्षात यायची. कधी त्यांचे पुस्तक जागेवर ठेवले नाही, कधी कपडे व्यवस्थित ठेवले नाहीत, कधी कोणत्या गोष्टीबाबत आग्रह धरला. असे काही ना काही कारण असायचे आणि मला त्यांचा मार खावा लागायचा. कधी मी आईला विचारायचा की आई, तू का नाही मला मारीत? आई म्हणायची, त्यांच्याकडून काय कमी मार मिळतो? त्यात मी आणखी कशाला भर घालू? परंतु एक दिवस वेगळेच घडले. रोजच्याप्रमाणे फिरून आलो, जेवण झाले, तरीही वडिलांकडून बोलावणे आले नाही. ते केव्हा बोलावतात याची वाट पाहत राहिलो, पण त्यांनी बोलावले नाही. मी विचार केला, चला आज तर मारापासून सुटका झाली. पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असेच झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मारले नाही. त्यावेळी माझ्या काही लक्षात आले नाही. पण पुढे जेव्हा मी मनुस्मृती वाचली तेव्हा याचे रहस्य माझ्या लक्षात आले. मनूने म्हटले आहे, प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रम मित्रवदाचरेत. 16वे वर्ष लागले की मुलाशी मित्रासारखा व्यवहार करावा. त्या दिवशी मला 16वे वर्ष लागले होते, म्हणून मनूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी त्या दिवसापासून मला मारणे बंद केले. याचा अर्थ ते मारीत होते ते शिक्षणाचा एक अनिवार्य भाग समजून मारीत होते. ज्या दिवशी मारणे बंद करायचे होते त्या दिवशी त्यांनी ते बंद केले. मार मिळणे बंद झाले तर मी सावध झालो आणि चुका कमी होऊ लागल्या. म्हणजे जबाबदारी वाटू लागली. हे मी त्यांचे अत्यंत प्रेम आणि उपकार मानतो. आमचे वडील जेव्हा गागोद्याहून बडोद्याला गेले तेव्हा सुरुवातीला आम्ही आईबरोबर गागोद्यालाच राहत असू. वडील मधून गागोद्याला यायचे. येताना आमच्याकरता काहीतरी आणायचे. एकदा दिवाळीच्या सुट्टीत ते घरी येणार होते. वडील तुझ्यासाठी खाऊ घेऊन येतील असे आईने सांगितले होते. वडील आले तेव्हा मी खाऊ घ्यायला धावलो. त्यांनी माझ्या हातात एक पुडा ठेवला. आता खाऊ म्हणजे गोलगोल लाडू पेढ्यांचा पुडा असेल असे मला वाटले होते, पण हा तर चौकोनी पुडा होता. मला वाटले आत चौकोनी बर्फी असेल. मी वरचा कागद काढला तर आत 2 पुस्तके होती, रामायण आणि महाभारत.
मी पुस्तकं घेऊन आईकडे गेलो. आईने पुस्तके पाहिली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी ही जी मिठाई आणली आहे त्यापेक्षा दुसरी कुठली मिठाई चांगली असूच शकत नाही. आईचे हे वाक्य मी कधीच विसरत नाही. आणि खरोखरच त्या मिठाईची मला अशी गोडी लागली की ती आजवर गेली नाही. बाहेरच्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेण्यात केवढा आनंद असतो याचा अनुभव मला लहानपणीच आला आहे. आमच्या वडिलांना स्वतःच्या मुलांबरोबर बाहेरच्या एखाद्या गरीब मुलाचे पालन पोषण करण्याची आवड होती. असा कोणी ना कोणीतरी मुलगा आमच्या घरी राहत असे. त्याचे खाणे पिणे झोपणे सगळे आमच्याबरोबर होई. त्याच्या शिक्षणाची व्यवस्था पण आमच्यासारखीच केली जाई. आमचे कुटुंब लहानसे होते, पण त्याला एक सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे जसे आपण आपल्या भावांशी वागतो तसेच इतरांशीही वागायचे अशी सवय मला लहानपणापासूनच जडली. संस्कार द्यायची त्यांची विशेष पद्धत होती. कोणतीही गोष्ट असो ती बुद्धीच्या द्वारे समजावण्याचा ते प्रयत्न करायचे. आईवडिलांना जेवताना ताटात टाकणे आवडत नसे. थोडे कमी खाल्ले तरी त्यात नुकसान नाही असे त्यांचे म्हणणे होते. आई म्हणायची, प्रत्येकाच्या नावावर किती अन्न आहे ते लिहिलेले असते. कमी खाल तर जास्त दिवस चालेल, जास्त दिवस जगाल. केवढे विलक्षण तत्वज्ञान! वडील बुद्धीच्या आधाराने समजवायचे. ते म्हणायचे, खाण्याची चव कुठे असते? चवींचे स्थान जीभ आहे. अन्न तिथे जास्त वेळ राहू द्या, एकदम पोटात ढकलू नका, म्हणजे चावून चावून खा. चावून चावून खाल्ले तर कमी खाल्ले जाते. विज्ञानाची प्रक्रिया वडिलांनी आणि उपनिषदाचे रहस्य आईने सांगितले. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्यात मोठा अर्थ आहे. अखेरच्या दिवसात ते आजारी पडले, परंतु त्यांनी आपल्या मुलांना ते कळवले नाही. माझे मित्र बाबाजी मोघे बडोद्याला गेले होते. ते वडिलांना भेटायला गेले तेव्हा ते कळले. वर्ध्याला आल्यानंतर त्यांनी मला सांगितले. त्यावेळी शिवाजी म्हणजे माझा छोटा भाऊ धुळ्याला होता. मी त्याला वडिलांकडे जायला सांगितले. तो बडोद्याला गेला आणि वडिलांना आग्रहाने धुळ्याला घेऊन आला. तेथे शरद पौर्णिमेला म्हणजे 19/10/1947 रोजी त्यांचा मृत्यू झाला. मग अस्थिविसर्जनाची गोष्ट निघाली. गोदावरी जवळ होती. तेथे विसर्जन करण्याची कल्पना निघाली. त्यांच्या शेवटच्या दिवसात मी तिथे पोहोचलो होतो. मी म्हटले, वडिलांच्या अस्थींवर गोदावरीचा काय अधिकार? गोदावरी पाणी आहे आणि हाडे माती आहेत. पाण्याचा मातीवर काय अधिकार? मातीवर मातीचाच अधिकार असू शकतो. तेज तेजामध्ये, वायू वायूमध्ये, पाणी पाण्यामध्ये आणि माती मातीमध्ये मिळाली पाहिजे. म्हणून त्यांच्या शरीराचे दहन झाल्यावर आम्ही तेथेच घराच्या अंगणात खड्डा खोदून ती राख त्यात टाकली आणि खड्डा बुजवला. त्यावर पारिजातकाचे रोप लावले. लोकांना वाटले की हे आम्ही फार विचित्र काम केले. अस्थी गंगेत प्रवाहित करायला पाहिजे होत्या. परंतु मी तर वेदातून हा अर्थ काढला. वेदात प्रार्थना आहे, हे आई, माझ्या मृत शरीराकरता तू मला जागा दे. पश्चिमेकडील टीकाकारांनी प्रश्न उभा केला की पूर्वीच्या काळी दफन करीत होते की दहन. अशा प्रकारे केवळ ऐतिहासिक निष्कर्ष काढले जाऊ शकतात. ते केवळ अंदाजे. परंतु वेदाच्या एका सुक्तातून 2 अर्थ निघतात. आधी शवाचे दहन करावे आणि नंतर जी राख होईल तिची दफन क्रिया करावी. अशा प्रकारे वेदाचा आधार घेऊन आम्ही वडिलांच्या अस्थीचे नदीत विसर्जन न करता भूमीत केले आणि तेथे समाधीचा दगड बसवून त्यावर समर्थ रामदास स्वामींचे एक वचन कोरले, अवघेची सुखी असावे ही वासना.